कोणत्याही उपासनेची एकसमान सार्वत्रिक फळे का मिळत नाहीत? समजा 1000 लोकांनी एकच उपासना एकाच वेळी साधारण एकसमान श्रद्धा आणि तीव्रतेने केली, तरीही काहींना अत्यंत चांगले अनुभव येतात, काहींना मध्यम, तर काहींना काहीच जाणवत नाही. यामागचं मुख्य कारण आहे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं कार्मिक खाते. प्रत्येकजण वेगवेगळे कर्मभोग घेऊन जगत असतो. त्यामुळे उपासनेची फळे मिळण्याची वेळ आणि स्वरूप प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रत्येक उपासनेला तिची फलश्रुती असतेच. त्या उपासनेचा प्रासादिक भाग असतोच. पण त्या फळांचा अनुभव घेण्याची व्यक्तीची कार्मिक पात्रता वेगळी असते. ज्यांचे नकारात्मक कर्मभोग संपत आले आहेत, त्यांना उपासनेची फळे लवकर आणि स्पष्ट अनुभवास येतात. ज्यांचे कर्मभोग अजून प्रबळ आहेत, त्यांना तितका अनुभव जाणवत नाही. मग उपासनेची फळे नष्ट होतात का? नाही, कधीच नाही. कोणतीही उपासना, साधना, व्रत, जप, दान, सेवा यांची ऊर्जा कधीही वाया जात नाही. जर त्या क्षणी ती फलद्रूप झाली नाही, तर ती ऊर्जा जणू स्टँड बाय मोडमध्ये जाते. ती तुमच्या कार्मिक खात्यात क्रेडिट होते. योग्य वेळी, योग्य प्रसंगी, अत्यंत गरजेच्या क्षणी तीच ऊर्जा तुमच्या मदतीला येते. यालाच आपण पूर्वपुण्याई म्हणतो. उदाहरण: कधीकधी या जन्मात कोणतंही विशेष कर्तृत्व नसताना काही गोष्टी आपल्याला सहज मिळतात. संधी, मदत, यश, संरक्षण, योग्य लोकांची भेट. ते सर्व आपल्या पूर्वीच्या कुठल्या तरी साधनेचं, उपासनेचं किंवा शुभकर्माचं फळ असतं. म्हणूनच म्हणतात, नेकी कर दरिया में डाल. कारण तो दरिया योग्य वेळी, योग्य पद्धतीने सव्याज तुमच्या नेक कर्मांची परतफेड करतो. निष्कर्ष: उपासना कधीही वाया जात नाही. फळ मिळण्याची वेळ, पद्धत आणि अनुभव हे आपल्या कार्मिक स्थितीवर अवलंबून असते. म्हणून उपासनेबाबत शंका नको. श्रद्धा, सातत्य आणि समर्पण ठेवा.